या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील हातुरे विमानतळ नगर येथील ओम नमः शिवाय नगर परिसरातील नागरिकांना लॉलीपॉप देण्याचे काम करण्यात आले आहे। यामुळे नागरिकांचे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे। गेल्या 1 वर्षापासून या परिसरात दिवाबत्ती नसल्याने पालिकेकडून लाईटची अनेक खांबेही उभारण्यात आली आहेत, मात्र अद्यापही त्यावर दिवा काही लागलेला नाहीये। त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी वर्दळ असते आणि लहान मुले हे ट्युशनला जात असतात। वयोवृद्ध नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधारात घरातून निघणे देखील एक मोठी समस्या बनली आहे। तसेच या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे परिसरातील लोक भयभीत झालेली आहेत। लवकरात लवकर प्रशासनाने दिवाबत्तीची सोय नाही केल्यास लावलेली खांबे काढून त्यांचा निषेध व्यक्त करू, अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। मी ओम नमः नगर हत्तूर वस्ती येथे राहतो। गेल्या 1 वर्षापासून इथे खांब बसवण्यात आलेत महानगरपालिकेकडून आणि इथं लहान मुलं खेळतात, लाईट दिवाबत्तीची सोय नाही, काय नाही। वारंवार तुमच्याकडे तक्रार करून पण आमच्या इथं लक्ष देण्यात आलं नाही आणि इथं कमीत कमी 29 जणांना कुत्रे चावलंय। सगळं लहान बाळांना, लहान मुलं तिथं रात्री खेळतात करतात, तरी पण ह्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं लक्ष नाही। मग आम्ही कुणाला सांगावं? झालं की बसून देऊ म्हणून 8 दिवस जाऊ दे, 4 दिवस जाऊ दे, येतेच बघतेच जाते, येतेच बघतेच जाते। आम्ही तक्रार कोणाकडे करणार आता? नाहीतर उकळून टाकून नाही तर आता 1 8 दिवसात त्यांनी बसवलं तर ठीक आहे, नाही म्हणले तर आम्ही सगळ्या लोकांना घेऊन निषेध करू, महानगरपालिका समोर मोर्चा काढू। आम्हाला लई त्रास व्हायला इथं, मग आमची पण सोय, आम्ही काय नागरिक नाही का? मग रात्री अपरात्री लोक असते तर रोड नाही, काय नाही, तरी पण आम्ही सण करतो। दिवाबत्ती बसवल्याला एवढं त्रास व्हायलाय। बाल पप्पेले जोडीदार 4-5 महिने झाले लाईट बसवतो म्हणतात, अजून काय बसवले नाहीत। ते कसं या गल्लीत त्या इथून तिकडे सगळं अंधारच असते रात्री काय वर्दळा लय काय असतं, इकडे मोटर रोड असल्यामुळे वर्दळा भरपूर आहे आणि लाईट बसवले तर चांगलं होईल। 2-4 दिवसात लाईट बसवा जरा, थोडं अपेक्षा, दुसरं काय नाही। महिना काय आता 3-4 महिने झाला बसून, 3-4 महिने झालाय लाईट बसून। आता काय समस्या काय जाणवत? समस्या म्हणजे रात्रीचं कसं आहे, कोण आलेलं गेलं दिसत नाही, रोड मोठा असल्यामुळे सगळे वस्तीतले लोक इकडनं जातात, त्यामुळे रोडचं समस्या म्हणजे भरपूर लोक जाणं येणं आहे। मी शाळेवरनं ट्युशनला येते आणि ट्युशनला जाताना अंधार असतंय, येताना ते अंधार असतंय आणि 2 महिने झाले इथं लाईट एकच आहे आणि येता जाता अंधार असता, कुत्रे भरपूर। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला? झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।